नागपूर जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व असल्याचं आजच्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निकालातून स्पष्ट झालंय। जिल्ह्यात एकूण 27 नगर परिषद व नगरपंचायतीपैकी तब्बल 22 ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे। या विजयानं नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपची पकड अधिक मजबूत झाली। याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 2 नगर परिषदमध्ये विजय मिळवलाय, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची जिल्ह्यात वाताहत झाल्याचे चित्र आहे। काँग्रेसला केवळ 1 नगर परिषद विजय मिळाला। शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या आघाडीने 1 नगर परिषद विजय मिळवला। गोंडवाना गणतंत्र पक्षानेही 1 नगरपंचायत जिंकली। त्यातून आदिवासी बहुल भागात हा पक्ष अजूनही प्रभावी असल्याचे दिसते। या निकालानंतर आता लक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे। भाजपने आपले वर्चस्व कायम असल्याचे आजच्या निकालातून दाखवून दिले। मात्र नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांना विरोधी पक्षाचे कडवे आव्हान मिळू शकते, तर सपाटून मार खाणाऱ्या महाविकास आघाडी समोर स्वतःला सिद्ध करायचे आव्हान असणार।